अमरावतीमध्ये काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंसाठी शरद पवार आणि ठाकरेंनी सभा घेतली। यावेळेला शरद पवारांनी नवनीत राणांवर निशाणा साधला। 2019 मध्ये नवनीत राणा यांना खासदार करून चूक झाली, अशी चूक पुन्हा करणार नाही असंही पवारांनी म्हटलंय। एक चूक माझ्याकडनं झाली, ही चूक कधी होणार नाही। अमरावतीतनं शरद पवारांनी नवनीत राणांवर हल्लाबोल केला। 2019 मध्ये नवनीत राणांसाठी जागा सोडून त्यांना खासदार केलं, ही आपली चूक झाली, यापुढे चूक होणार नाही असं सांगून शरद पवारांनी काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंना मतदान करा असं आवाहन केलं। एक चूक माझ्याकडनं झाली, 5 वर्षाच्या पूर्वीची जी निवडणूक होती, त्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही जाहीर सभा घेतल्या। लोकांनी माझा संदेश स्वीकारला, आम्ही ज्यांना पाठिंबा दिला त्यांना खासदार केलं आणि गेल्या 5 वर्षाचा त्यांचा अनुभव हा बघितल्याच्या नंतर माझ्या मनात अस्वस्थता होती की कधी ते जावं आणि अमरावतीकरांना सांगावं की आमच्याकडून चूक झाली, ही चूक कधी होणार नाही। तर भाजपमध्ये जायच्या आधीसुद्धा नवनीत राणांनी पवार साहेबांची आशीर्वाद घेतला आणि सांगितलं त्यांना, पण ज्या भाजपमध्ये नवनीत राणा गेल्या त्याच भाजपमध्ये पवार साहेबांची सुद्धा इच्छा होती, म्हणून अजित पवारांना त्यांनी पाठवलं आणि अचानक सुप्रियाताईच्या हट्टापायी त्यांना कुठंतरी ते थांबावं लागलं, म्हणून त्यांच्या मनामध्ये भाजप आहे। काँग्रेसच्या दबावामुळं आणि उद्धव ठाकरेंच्या दबावामुळं ते आज बोलले असतील, ते खूप चांगल्या पद्धतीचे आहे, त्यांच्या मनामध्ये काय आहे ती भाजप आहे हे मला माहीत आहे। 2019ला नवनीत राणा अपक्ष लढल्या। आघाडीत अमरावतीची जागा राष्ट्रवादीला सुटली होती आणि शरद पवारांनी इथे उमेदवार न देता नवनीत राणांना पाठिंबा दिला होता। मात्र विजयानंतर नवनीत राणांचा कल भाजपच्या बाजूने गेला आणि आता तर त्या भाजपच्याच उमेदवार आहेत। शरद पवारांनी अमरावतीकरांना चूक सुधारण्याचं आवाहन केलं, तर उद्धव ठाकरेंनी थापाड्यांची लंका जाळण्यासाठी आल्याचं सांगत नवनीत राणांना आव्हान दिलं। मी सभागृहात येताना मला कोणीतरी सहज सांगितलं की उद्या हनुमान जयंती आहे। यशोमतीताई मुहूर्त चांगला साधलाय, कारण आज आम्ही इथे सगळे जे आलो आहोत ती थापाड्यांची, खोटारड्यांची, भ्रमाची लंका जाळण्यासाठी आलेलो आहोत। कारण आजपर्यंत खूप झालं, खूप पाहिली यांची थेर। अमरावतीत तिहेरी लढत आहे। भाजपच्या नवनीत राणांचा सामना काँग्रेसचे बळवंत वानखेडे आणि प्रहारच्या दिनेश बुब यांच्याशी आहे। वानखेडेंसाठी ठाकरे आणि पवारही मैदानात उतरलेत। पवारांनी आपल्या भाषणातनं राणांसह पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला। पवारांनी मोदींची तुलना रशियाचे हुकुमशहा पुतीन यांच्याशी केली। मंगळवारी तिथं भाषेची बैठक असते भाजपच्या, आणि त्या बैठकीमध्ये चर्चा नाही काय, लोकांना आपलं मत मांडता येत नाही। मोदी साहेब बोलणार, ते विचार मांडणार, ते ऐकायचे आणि सगळ्यांनी जायचं। रशियाचं प्रशासन, रशियाची शासन यंत्रणा आणि त्या व्यक्तीचं नाव पुतीन। आज या देशामध्ये मोदींच्या रूपानं नवीन पुतीन तयार होतं का काय, ही चिंता या देशाच्या जनतेला आहे। दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी देशभरात जोरदार प्रचार सुरू आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजस्थानातल्या सभेतनं मनमोहन सिंगांच्या जुन्या वक्तव्याचा दाखला देऊन नवा वाद निर्माण झालाय। देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा असून अधिक मुलं असणाऱ्यांना काँग्रेस संपत्ती वाटून देईल असं मोदी म्हणाले। पहले जब उनकी सरकार थी उन्होंने कहा था कि देश की संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है। इसका मतलब ये संपत्ति इकट्ठी करके किसको बांटेंगे? जिनके ज्यादा बच्चे हैं उनको बांटेंगे।
घुसपैठियों को बांटेंगे। क्या आपकी मेहनत की कमाई का पैसा घुसपैठियों को दिया जाएगा? आपको मंजूर है? ये कांग्रेस का मैनिफेस्टो कह रहा है कि वो माताओं बहनों का सोने का हिसाब करेंगे, उसकी जड़ती करेंगे, जानकारी लेंगे और फिर उस संपत्ति को बांट देंगे। काल एका कुठल्या तरी सभेत ते म्हणाले की काँग्रेस ज्यांना जास्त मुलं होत आहेत त्यांना सगळी संपत्ती वाटून टाकेल. अहो मग 10 वर्ष तुम्ही तिकडे बसला होता, कमी मुलं होणाऱ्यांना का नाही वाटलीत? आता जास्त मुलं कोणाला होतात आणि कमी मुलं कोणाला होतात ते मोदींना कसं कळते देव जाणे. नाही त्यांच्याकडे यंत्रणा असेल कारण प्रधानमंत्री आहेत. पण 10 वर्ष तुम्ही सत्तेवरती बसल्यानंतर होतात तुम्ही सत्तेवरती. आम्हीच मूर्ख होतो तुम्हाला तिथपर्यंत नेण्यासाठी. 15 लाख रुपये येणार होते, 15 लाख काय आलेले नाहीयेत. मोदींनी 18 वर्षांआधीचं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं वक्तव्य चर्चेत आणलं. 2006 मध्ये राष्ट्रीय विकास परिषदेत मनमोहन सिंगांनी मुस्लिमांसह SC आणि ST समाजाचा उल्लेख केला होता. I believe our collective priorities are clear. Agriculture, irrigation and water resources, health, education, critical investment in rural infrastructure and the essential public investment needs of general infrastructure along with programs for the uplift of scheduled castes, scheduled tribes, other backward classes, minorities and women and children. The component plans for scheduled castes and scheduled tribes will need to be revitalized. We will have to devise innovative plans to ensure that minorities, particularly the Muslim minority, are empowered to share equitably in the fruits of development. They must have the first claim on our resources. आता मोदी पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर घाबरले. त्यामुळे मनमोहन सिंगांच्या वक्तव्याचा चुकीचा संदर्भ काढून प्रक्षोभक भाषण देत असल्याचं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणतायत. अमरावतीहून स्वप्नील उमपसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.